इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सड्डो गटाचे जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी स्वखर्चातून नमस्कार व्यायामशाळेला आधुनिक व्यायाम साहित्य भेट दिलं. या आधुनिक व्यायामशाळेच्या लोकार्पण सोहळ्यात कावजी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोरोनाच्या संसर्गात व्यायाम केल्यानं कोरोनापासून संरक्षणास मदत होते, असं यावेळी ठाकरे यांनी सांगितलं. या प्रसंगी व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष रवी गायकवाड यांनी आभार मानले. तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुका प्रमुख भगवान आडोळे, प्रमुख कुलदीप चौधरी, सूर्यकांत भागडे, नंदलाल बागडे, गटनेते विठ्ठल लांडगे, व्यंकटेश बागडे, हनुमान मराडे, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल भोपे, नगरसेवक संपत डावकर, विनोद भागडे, मच्छिंद्र भगत, तात्या पाटील भागडे, दिलीप हडप, बाळा गव्हाणे, हरीश भागडे आदींसह ग्रामस्थ तसेच नमस्कार व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. असा एक आनंदी माणूस का ज्याने आपला शब्द टाकला आणि त्यांनी शब्द पाळला आणि आज ही एक मशीन दिली. या मशीनच्या माध्यमातून मी आपल्या पूर्ण नांदगाव सदोतील सर्व बॉडी बिल्डर, सर्व पैलवान आणि सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी या मशीनचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त पैलवान इथे आपल्याकडे तयार झाले पाहिजे. कारण का आपल्या इथे मला माहिती आहे, आज मी 17 वर्षामध्ये जे बघितलं, चांगले चांगले बॉडी बिल्डर होऊन गेले. लक्ष्मण बागडे होते, गोरख होते, त्याचप्रमाणे बजरंग, अनेक म्हणजे आता जितके पहलवानांचं नाव घ्यायचं तेवढं कमी आहे. पण आता पांडुरंग होता, प्रकाश होता, त्याच सांगायचं तात्पर्य का सर्व आपल्या बॉडी बिल्डर लोकांचं मी खूप आभार मानतो. कारण का त्यांनी हे टिकवून ठेवलं. आणि असंच आज आपल्या एक तालुक्यातील एक आपला संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं असा ललित मानवडे कल्याणी पंजाब सारख्या ठिकाणी त्यांनी ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेऊन आणि आपल्या आज सध्या तो आमचे ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे असतो. ज्ञानेश्वर भाऊंचे बी फार त्यांच्यावर उपकार आहे. ज्ञानेश्वर भाऊ एक अशी व्यक्ती आहे का सर्व पैलवानांना आज मदत करतात. आज सदगीर सारख्या पैलवानाला आणून त्यांनी त्याचा सत्कार गुणगौरव केला. अशाच लोकांच्या आशीर्वादाने आपल्या बॉडी बिल्डरचं पुढे भाग्य उजळणार आहे. मला त्या मशीनची काही माहिती नाही. बरं 2-4 दिवसांनी आपण करू काहीतरी, म्हणून म्हणलं मला काय खोटा शब्द द्यायचा नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर ते म्हणे कंपनी जायचे. बोलो चला, म्हणून ते त्याला एक 8 घाट टाकले मी. पोरांना मशीन गेल्याशिवाय गावात कोणाला सांगू नका. मला जेव्हा मशीन जाईल ना तेव्हा सांगा. सर्व मी तरुण मित्रांना असं विनंती करतो की अचानक आपण म्हणजे मशीन दिले हे काही आमचं काही हे नाही. कारण नांदगाव सदो गावातील सर्व तरुण, सर्व आपले कार्यकर्त्यांनी आमच्यावर लय उपकार केले. त्यामुळं हे काही कौतुक करायची काही गरज नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जिम तर खूप छोटा विषय. चांगले चांगले त्या लोकांनी पैलवान घडवले, कुस्तीचे आखाडे त्यांनी घडवले, छडीपट्टा, त्यानंतर लाठाकाठी, हे सगळे खेळ आजच्या 10-15 वर्षापूर्वी आपण सर्व पाहत होतो. ते फक्त नांदगाव सदोत वस्ताद सूर्यकांतजी भागडे यांच्या अध्यक्षतेखाली चालत होते. ते खूप छानरित्या लहान लहान पोरं आणि सगळेच व्यंकटेश नाना वगैरे असे मल्लगिरीचे खेळ हे सगळे करत होते. माझी सूर्यकांतजी भागडेंना एकच विनंती आहे, जशी कावजी ठाकरे साहेबांनी आज ही जिम दिली, आज आपण हे जाणतोय का कोविडच्या काळात निधी नाही आहे, क्रीडा क्षेत्राला पैसे नाही आहेत, तरी कावजी ठाकरेंनी त्यांच्या स्वखर्चातून खर्च करून आपल्या पैलवानांना जो शब्द दिला होता तो शब्द पाळला त्यांनी. त्याबद्दल तर सर्व आभारी आहोतच आपण त्यांचे. पण तसंच मला सूर्यकांतजी भागडे, व्यंकटेश नाना यांना हा म्हणजे आपल्या तालुक्यातला मेन गाव आहे. आगरी समाजाचं मेन गावात आहे. म्हणजे कोणाला शिवसेनेचा किंवा कोणत्याही पक्षाचा तालुका अध्यक्ष व्हायचं तर नांदगावची गरज आहे. कोणाला समाजाचं अध्यक्ष व्हायचं तरी नांदगावची गरज आहे. तर नांदगाव हे खूप महत्त्वाचं गाव आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा. तुमची ताकद पूर्ण तालुक्याला माहीत आहे काय आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या ताकदीचा तुम्ही आता टेक्नॉलॉजीत उपयोग करा, थोडं डोक्याने उपयोग करा. नक्कीच नांदगाव सदोमध्ये
जे होईल आपल्या तालुक्यात कुठंच होणार नाही ते इथं होऊ शकतं. आणि वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.